नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आता दुपारी 2 वाजता होणार जमा. जाणून घेऊया हप्त्या संदर्भात सविस्तर बातमी. आपण पाहत आहात लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू शकता. शेतकऱ्यांना नियमित आणि आर्थिक सहाय्य पुरवणे या नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याचा अखेर आता वितरित होणार आहे. दुपारी 2 वाजता जमा होणार आहे. जाणून घेऊया हप्त्या संदर्भात सविस्तर बातमी. सुरुवातीस काही पॉइंट नुसार आपण समजून घेणार आहोत कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तो. सुरुवातीस मित्रांनो, आपल्याला जर 19वा हप्ता भेटला असेल तर 19व्या हप्त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. कारण की ज्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता भेटला त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना एकत्रित आहेत. आणि नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला हप्ता भेटला असेल, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता भेटला असेल तर नमोज आपण 6वा हप्ता जो आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. ते कसं चेक करायचं तर सुरुवातीस आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊन आपण pmkisan.gov.in असं टाकायचं आहे आणि स्टेटस तुम्ही काढू शकता. या अधिकृत वेबसाईटनुसार महाडीबीटीची अधिकृत वेबसाईटच्या कॉर्नरलाच देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे जर तुम्हाला स्टेटस काढायचं असेल तसं तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने दोन्ही योजनेचं स्टेटस काढू शकता. आणि या योजनेअंतर्गत मिळणारा निधी हा डायरेक्ट डीबीटीद्वारे थेट लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो आणि त्यामुळे मध्यस्थाची सुद्धा गरज आणि पारदर्शकता वाढतात. म्हणजे थेट लाभ देण्यात येत असतो आधार संलग्न बँकेमध्ये. आधार संलग्न बँक डीबीटीला लिंक जी बँक आहे ती कशी चेक करायची ते सुद्धा थोडक्यात माहिती. तर आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर सविस्तर माहिती तुमच्या पुढे येईल. इनएक्टिव्ह, ऍक्टिव्ह असे 2 प्रकार असतात. ऍक्टिव्ह असेल तर हप्ता येणार, इनएक्टिव्ह बँक असेल तर हप्ता मिळणार नाही. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त करा. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.